भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे असं तुम्ही काहीच दिवसापूर्वी बातमीत ऐकलं असेल. आज यात एक अपडेट आहे. आता आपण पुन्हा 6 नंबरची अर्थव्यवस्था म्हणून समोर आलोय. मुळात ही घसरण का झाली आहे? तर ही घसरण होण्यामागचं कारण युद्ध आहे. युद्धामुळे मी सातत्यानं तुम्हाला सांगतोय ब्लॅक अँड व्हाईट मधून ही आर्थिक मंदी येणार आहे. त्याचा मुख्यतः हा परिणाम आहे. कारण एक आर्थिक दबाव तयार झाला आणि त्यातून आपला जीडीपी कमी होताना पाहायला मिळाला. त्यातून आपण 6व्या क्रमांकावर गेलो. पण हो, या 4थ्या आणि 6व्या क्रमांकानं तुम्हाला मला काय फरक पडतो? तो पडतच नाही. कारण जोपर्यंत तुमच्या माझ्या खिच्यामध्ये जास्तीचं उत्पन्न येत नाही तोपर्यंत या जीडीपीचा काय उपयोग नाही. बरं, यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडतो? तर काहीच फरक पडत नाही. कारण जोपर्यंत तुमच्या माझ्या आयुष्यात उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत याचा काही फायदा नाही. कितीही देशाची अर्थव्यवस्था वाढली आणि जर महागाई कमी झाली नाही, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं नाही, शाळा उत्तम झाल्या नाही, दवाखाने उत्तम झाले नाही आणि खड्ड्यांमध्ये पडून दररोज काही प्राण जात असले, तर मग 4थ्या क्रमांकाची काय आणि 6व्या क्रमांकाची काय आणि 50व्या क्रमांकाची काय, फरक तो काय पडतो? म्हणून आपण याच्यात नको पडूयात. महत्वाचं आहे की देशाचा विकास होणार असेल तर आपलाही विकास व्हायला हवा. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.